एवढे पैसे घालवून बाईक घेण्यापेक्षा कार घे, असं खूप लोक मला म्हणाले. अगदी माझे घरचे सुद्धा. तीच बाईक घेऊन आज जवळपास 1 वर्ष पूर्ण होतंय. नमस्कार, मी सखी. कुठल्याही मध्यमवर्गीय माणसाच्या मनात येतील ते सगळे प्रश्न माझ्या मनात आले होते. मला खरंच हे जमेल ना? फक्त आवड आहे म्हणून एखाद्या बाईकसाठी इतका पैसा घालवणं कितपत योग्य आहे? बरं, बाईकसोबत तिचा मेंटेनन्स, तिचा EMI, पेट्रोलचा खर्च सगळं कसं मॅनेज करणार आहे मी? पण या सगळ्यात लोक काय म्हणतील हा विचार मी एकदाही केला नव्हता. कारण मला माहीत होतं की त्यांच्यासाठी एखाद्या मुलीने बाईक घेऊन दर आठवड्याला मनाप्रमाणे बोंबलत हिंडणं म्हणजे हाताबाहेर गेल्याचं लक्षण. असो, या 1 वर्षात मी माझ्या बाईकसोबत भरपूर फिरले आणि भरपूर शिकले. जवळपास 12,000 किलोमीटरचा प्रवास आम्ही दोघींनी केला. अजून काही वर्ष थांबून घेऊयात का? थोडं सेटल होऊयात का? थोडा इन्कम वाढवूयात का? आणि मग घेऊयात? असे सगळे प्रश्न मला पडले होते. त्या प्रश्नांची उत्तरं मला या 1 वर्षात मिळाली. उद्या कदाचित मी भरपूर पैसा कमवेल, सेटल होईल. पण आज या वयात माझ्यात जो उत्साह आणि जी फिजिकल कॅपॅबिलिटी आहे ती अर्थातच तेव्हा नसणार आहे. हा गेलेला वेळ आणि हे वय तो पैसा मला भरून देणार नाही आहे. सो विथ नो रिग्रेट्स पुढच्या वर्षातही आम्ही कमाल फिरणार आहे.